हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम 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 जय जय राम हरि हरि जय जय राम जय जय रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तू हा विठ्ठल बलवा तू हा माधव बलवा तू हा विठ्ठल बलवा तू हा माधव बलवा तू हा विठ्ठल बलवा तू हा माधव बलवा तू हा माधव बलवा तू हा माधव तू हा विठ्ठल बलवा तू हा
आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची धन्य माता पिता दयाची कोळे कन्या पुत्र होती सासरी कन्या पुत्र होती सासरी कन्या पुत्र होती जे सासरी कन्या पुत्र होती जे सासरी वाटी देवा हरी वाटी देवा दया हरी वाटी देवा भागवत करती सर्व भागवत करती सर्व गीता भागवत करती सर्व गीता भागवत करती सर्व अखंड चिंतन गोबाते अखंड चिंतन गोबाते अखंड चिंतन गोबाते पुत्र होती जे सासरी कन्या पुत्र होती जे सासरी कन्या पुत्र होती जे सासरी कन्या पुत्र होती जे सासरी हरी कवाटी देवा दया हरी कवाटी देवा दया हरी कवाटी देवा मदा गडोदकी सेवा गडोदकी देवा मदा गडोदकी सेवा
गायन आचार्य अपलिया जीता दुआ से लागता 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 अपलिया जीता दुआ से
विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा माईबाप ज्याला देवाला हात दिले त्यांना टाळी वाजवा मुखानं भजन करा लोकांसाठी टाळी वाजवू नका लोकांसाठी टाळी वाजवू नका आपला उद्धार होण्यासाठी टाळी वाजवा त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एक टाळी वाजली होती पंढरीच्या विठुरायाला टाळी लई आवडती बर का माझ्या पांडुरंगाला त्याचं भजन लई आवडतं टाळी वाजवून भजन करा विठ्ठल विठ्ठल म्हणा आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा महायोग पीठे तटे भीमरत्यावरम पुंडरीकाय दातुम मुनींद्र समागत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग जय हो
पांडुरंगाकर प्रथम मन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपात आणि कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आपुलिया हित जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग म्हणून त्याचा वाद्य दादा थोडा पुढचा कमी राहू द्या प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचं भूषण वारकरी संप्रदायाला आलेला गोंड सफळ भक्तीचा ज्ञानाचा विश्वाचा उद्धार करणारे देवमान्य संत संत मान्य संत वारकरी मान्य संत वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान तिथे ज्ञानोबा नाम तिथे नामदेव राया शांतीचा खांब तिथे पैठणचे नाथ बाबा आणि वारकरी संप्रदायाचा कळस तिथे जगद्गुरु तुकोबा राया विठ्ठल वारकरी संप्रदाय या शब्दामध्ये फार मोठी ताकद आहे वारकरी संप्रदाय संतांच्या चरित्रावर जिवंत आहे वारकरी संप्रदाय हा भजनावर जिवंत आहे आणि वारकरी संप्रदाय कीर्तन आणि प्रवचनावर जिवंत आहे विठ्ठल अभंग ज्यांचा आहे त्यांचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराज आहे तुम्ही आजारी काही मग अशोक म्हणून टेन्शन मध्ये बसले बा काही जप्तीची नोटीस आहे का दादा हा काल तर एक मावशी चालू कीर्तनातच उभी राहिली रडायला लागली म्हणलं कमून रडू राहिली बाई ती म्हणे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेले म्हणून रडू राहिली म्हणलं नको रडू जाऊ दे नको रडू जाऊ दे म्हणे बाबा मुख्यमंत्री गेले म्हणून तर रडतेच रडते पण लाडकी बहीण बंद होईल का पा कोणचं काय कोणचं काय तो बिचारा जीवानं गेला आणि काय लाडक्या बहिणीचं चाललं अभंग ज्यांचं आहे त्यांचं नाव जगद्गुरु आहे जगद्गुरु ही पदवी कोणालाही भेटत नाही कीर्तनकार लई झाले ऐका बरं का कीर्तनकार लई झाले प्रवचनकार लई झाले भजनी लई झाले महाराज टाळ वाजवणारे लई झाले गायकही लई झाले कीर्तन ऐकणारे लई झाले पण जगद्गुरु एकच झाले त्यांचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठल जास्त वेळ मी तुम्हाला उभं ठेवणार नाही तुम्हाला जादा टाइम बसून देणार नाही 12:30च्या पुढे 1 मिनिट सुद्धा जाणार नाही काळजी करू नका फक्त थोड्या वेळ कीर्तन ऐका पण काहीतरी घरी नेला पाहिजे असं ऐका प्रसाद नाही बरं का काय प्रसाद नाही महाराज ज्ञान न्यायचंय घरी ऐका अभंग ज्यांचं आहे त्यांचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराज आहे या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर ते आईबाप आहे तुम्हाला काय वाटतं दादा देवापेक्षा सुद्धा मी तर म्हणाल देवापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आई बाप आहे तुम्हाला काय वाटू राहिलं हा तुमच्यावर काही कर्ज आहे का मी सांगत असतो ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द एकदाच यायचं आणि एकदाच जायचंय का आला टेन्शन घ्यायचं आणि इथं जर खालतून यम आला किती पैसा असू द्या काही काहींचे महाराज काही काहींचे एका जणाला मी काल ज्ञानेश्वरी मागितली प्रवचनाला 13 व 14 अध्याय सापडाना मग त्याची बायको म्हणली हो आमच्या घरातलं उंदरांनी करंडली ज्ञानेश्वरी पहा महाराज हा नीट लक्ष द्या माझ्याकडं नीट लक्ष द्या महाराज आई बापासारखं श्रेष्ठ या जगामध्ये कुणीच नाही इथं माझ्या पुढे काही लोक अशी बसले का स्वतःच्या आईशी स्वतःच्या बापाशी बोलत नाही तरी कीर्तनाला आहे का नाही काहींच्या गळ्यातही लय माळी भजनही लय करू राहिली काकडाही लय करू राहिली हरिपाठही लय करत्या पंक्ती उठी त्या गावात पुढाऱ्या वाणी लय बोला त्या मानही लई आहे सन्मानही लई आहे जिथं नाही तिथं गंध आहे लय माळी घातल्या लय भजन केले लय काकडा केला लय परमार्थ केला रात्रंदिवस नामस्मरण करत्या पण घरी गेले का आईशी बोलत नाही आणि बापाशी बोलत नाही तुमच्या परमार्थाला झिरो किंमत आहे काय वाटतं दादा पटलं तर पा नाही पटलं तर सोडून द्या पण ऐका महाराज लेकरावरती वाईट संकट येऊ द्या किंवा चांगलं संकट येऊ द्या दोनच देव उभे एक म्हणजे आई दुसरा म्हणजे बाप वाटतं की नाही बरोबर म्हणून आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची आई बापा सारखं धन्य या जगात कोणी नाही कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा मात एक स्पष्ट मत आहे बाबा हो जास्त ज्ञानही ऐकू नका फक्त महत्वाचे मुद्दे ऐका त्या ठिकाणी महाराज पहिली गोष्ट लोकांचे स्टेटस ठेवण्यापेक्षा लोक मोठे करण्यापेक्षा आणि लोक काही तर असे लोक इथं बसले महाराज आणि आपल्या गावागावात असे लोक आहे बापाला त्या ठिकाणी ग्लासभर पाणी देते नाही प्यायला काय बापाला ग्लासभर पाणी देते नाही प्यायला आणि महाराज खंबेचे खंबे त्या ठिकाणी नेत्याच्या त्या ठिकाणी वाढदिवसाला उधळी द्या बरोबर आहे की नाही महाराज कोटी रुपये उधळी द्या पण एक सांगू का इथं एवढे लोक बसले ना महाराज याच्यातले 2-4% सोडले तर आपल्या बापाची जन्मतारीख काहींना माहित नाही आहे का माहिती महाराज आहे का अहो काल एखाद्याला विचारलं गीता कोणी लिहिली तो म्हणला बिभीषणानं मावस भावाला सांगितली भजनी ऐका नाही माहिती लोकाला महाराज विठ्ठल म्हणून महाराज देवाला कोणाचा हरिक वाटत नाही देवाला कोणाचा आनंद वाटत नाही आज सोन्या बापूंचा पुण्यस्मरण आहे आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं रावसाहेब दादा गंगाधर दादा त्या ठिकाणी शांताबाई मंगलताई शकुंतलाताई त्याची नाही काळजी करायची
इकडं कॉम्प्युटर मेमरी त्याची नाही धडाधड सांगून टाकतो. आता लय उशीर झाला, शेवटी सगळं सांगतो. विठ्ठल विठ्ठल. ऐका महाराज, ध्यानात ठेवा, या लेकरांनी आपल्या त्या ठिकाणी बापाचं पुण्यस्मरण केलंय तर याचा हरिक वाटे देवा. जगाच्या मालकाला आनंद वाटेल, बरोबर आहे की नाही? अरे काही लोकांना दहावी घालाय वेळ नाही, श्राद्ध घालाय वेळ नाही. आहे का महाराज? आहे का? अहो ज्यांच्यासाठी कमवले, कष्ट केले महाराज, राबलो आपण, त्या लेकरांना सुद्धा त्या ठिकाणी महाराज हे नाही, प्रेम नाही आई बापाबद्दल. काही काही एक जण पोलीस झाला, म्हटलं माय कष्टव झाला, तो कष्टव नाही झाला राजा. आईनं बापानं लोकांच्या बांधावर कामं केले, फाटलेलं लुगडं घालून आई बांधावर त्या ठिकाणी निंदाय जायची. लोकांच्या शेतीमध्ये बापानं पाणी भरलं, तेव्हा सोन्याचे दिवस आले. काय वाटतं तुम्हाला? आज हे बंगले उभे राहिले महाराज, आज गंगाधर दादा असेल, रावसाहेब दादा स्वतः मोठे असं नाही महाराज, त्याच्या मग बापाची आणि आईची पुण्य आहे. तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं महाराज? पटलं तर पा, नाही पटलं तर सोडून द्या महाराज. मी बाईची आणि बाबाची गोष्ट तुमचा मिनिटं सुद्धा वेळ घालणार नाही बाया. फक्त नीट ऐका, प्रत्येक शब्द माझा जाताना घरी नेलाच पाहिजे असं कीर्तन करतो. फक्त नीट ऐका महाराज. अशा लेकरांचा हरिक देवाला वाटतो, अशा लेकरांचा आनंद देवाला वाटतो. गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. काहींच्या घरी गाथाई आहे, ज्ञानेश्वरी आहे, हरिपाठही आहे, फक्त फडक्यात गुंडाळून ठेवली. खरे कोठे? इथं बसेल काही काही लोकांच्या घरी 20-20 हजाराचे देवारे. लबाड बोल नका, मी नावा सगळं सांगन बुवा. 20-20 हजाराचे देवारे, पण देवारे का पाहिलं का? देवाऱ्याला चारही बाजूला जळमट आहे. खरंय का खोटे? हा, काही लय भजन करत्या, लय काकडा करत्या, मला चांगले चांगले, पण घरी गेलं का त्यांची देवाची गाठच नाही. पूजायला नको काही नाही. एका जणांनी एका बादलीतच देव टाकली एका पोरानं, कमवून म्हणे देव पूजायचे म्हणून. अरे राजा, तो देव आहे म्हणून तुम्ही आम्ही. काय वाटतं तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल. मॉनिटरचा आवाज द्या ना. हा महाराज, तो देव आहे म्हणून तुम्ही आम्ही जिवंत आहे. मग काय करा? गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गाथा वाचली तर माता शुद्ध आहे का नाही महाराज? गाथेमध्ये लई ताकद आहे महाराज. तुकाराम महाराज जगद्गुरु झाले, पण मी सांगन जगद्गुरु होण्याला महत्व आहे, पण जगद्गुरूंपेक्षा 100% महत्व ज्यांनी जन्म दिला ते आईबाप मोठे. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं महाराज? बरोबर आहे की नाही? तुकोबारायच्या पायाखालची माती इट्टल म्हणत होती, फुकाट नाही म्हणली. अरे आई बापाचं तप लागत महाराज. काय वाटतं तुम्हाला? आज तुम्ही आम्ही सगळे इथं बसलोय, परिसरात एवढेच लोक आहे का? एवढेच आहे का? आणि तुमचं माझं काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य आहे म्हणून तुम्ही देवाच्या दारात आहे. हे भजनी मंडळ टाळ घेऊन उभे महाराज, त्यांना कोणत्या तरी पाठीमागच्या जन्मामध्ये त्या ठिकाणी महाराज काहीतरी त्यांच्या हातून पुण्य घडलंय म्हणून टाळ घेऊन ये. आता या जन्मात आपल्याकडून घडू द्या, म्हणजे पुढच्या वर्षी तुम्ही टाळ करी व्हाल. विठाला विठाला. म्हणून गाथा नाही वाचता आली, ज्ञानेश्वरी नाही वाचता आली, हरिपाठ नाही वाचता आला, हात जोडा, रामकृष्ण हरी म्हणा. म्हणायला काय पैसे लागत आहे का? मुके आहे का तुम्ही? मग म्हणा ना. मी सांगत असतो, ज्याची बायको मुखी त्याचा संसार सुखी. झटेच नको, भांडायला नको, आरडायला नको, वाद घालायला नको. बरोबर आहे की नाही? पण शेवटचं चरण किती गोडे पहा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. तुकोबराय म्हटले, देवा ज्यांनी आई बापाची सेवा केली, ज्या लेकरांचा हरिक देवाला वाटला, ज्यांनी गीता भागवत ग्रंथ वाचला किंवा ऐकला, अशा लोकांची सेवा माझ्या हातून घडावी, असे अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठाल. माणसाचा मिनिटाचा सुद्धा भरवसा राहिला नाही, कारण हा शरीर रूपी देह कधी जाईल सांगता येत नाही. क्षणभंगुर नाही भरवसा. क्षणभंगुर नाही भरवसा. आणि क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. विराज बाबाने गोड प्रबंध दिलं. माणसाचा मिनिटाचा भरवसा आहे का हो? मला सांगा. तुम्ही सगळे इथं उभे बसले काही जण, आपल्या तुम्हा आमच्यातून संध्याकाळी एखादा भेटणच का नाही सांगता येतं का हो महाराज? तुम्ही सांगा. नाही महाराज, भरवसा नाही राहिला, गर्व नका करू, घमेंट करू नका. आणि या वर्षामध्ये महाराज, शुभम महाराज, विराज महाराज, शिंदे महाराज, सगळे गायक वादक, डॉक्टर साहेब गेले का?
हा बरं कार्यक्रमाला गेले. सुरेश महाराज सगळे ऐका दादा भजनी मंडळ. मी खरोखर सांगू का तुम्हाला, गंगाधर दादाराव साहेब दादाचं किती आभार मानावं तेवढं धन्यवाद आहे. एवढे भजनी मंडळ एका वर्षात मी एवढे पाहिले नाही त्याच्यावर. हे काहीतरी तुमचं त्यांचं पुण्य, काहीतरी त्या ठिकाणी प्रेम असेल म्हणून एवढे भजनीला लय त्या ठिकाणी अवघड झाला. आकडूपणा आहे. एका गाव हा ते नकोच बोलायत, नको झटेत नको, नाही तर पुढच्या वेळी तारीखच नाही. विठाला द्वेष करू नका. परमार्थ हा कोणाचा आहे माहिती का? त्याच आहे. एक बाई सकाळी सकाळी उठली बरं का मावशी, ऐकत आहे ना तुम्ही, जागा आहे ना. एक मावशी सकाळी सकाळी लवकर उठली ना आमच्या घरी आली, अंगणात आली ना आमच्या बायांना आवाज द्यायला लागली, ऐकलं का? काय ग बाई, ऐकलं का? ऐकलं का? काय ग बाई, माझ्या नवऱ्यानं काल कांदे ऐकले आणि मला नथ केली. नथ काय केली? तुम्ही जागे ना सगळ्या मावशा, काय केली? नथ केली. नथ ऐकलं का बाई? अगं माझ्या नवऱ्यानं मला काय केली? नथ केली. काय ग बाई, कस काय केली? कांदे ऐकले म्हणून केली. आता नथ केली साऱ्या गावाला सांगितलं, पण ते नथ घालायला ज्यानं नाक दिलं त्याचं नाव पांडुरंग आहे. काय वाटतं तुम्हाला? ऐका ऐका, नथ घेतली मान्य आहे, पैशानं घेतली मान्य आहे, पण ते जर नाकच त्यानं नथ घालाय दिलं नसतं तर नाक कोणी दिलं? कोणी दिलं? कोणी? डवळे बाबा ना, तुकाराम पाटला ना, सकाराम पाटला ना, कोणी? मग बोला ना, कोणी? पांडुरंगानं. विठाला मग एकच गोष्ट ध्यानात ठेवा, हा महाराष्ट्र जो आहे हा 4 लोकांच्या खांद्यावर आहे. तुम्हाला काय वाटतं दादा? 4 लोक कोण? आम्ही गायक आणि वादक. मग कोण? ऐका ध्यानात ठेवा, जाताना घेऊन जा महाराज. पहिली गोष्ट पंढरीचा विठोबा. कोण? कोण? विठोबा. महाराज आता प्रामाणिकपणे खरं बोला, आज या बाबांच्या पुण्यस्मरणाला तुम्ही आले, लबाड बोलू नका. 1 महिना झाला कोणाच्या तोंडात विठोबा नाव तरी आहे का हो? एखाद 2 द्या सोडून, लबाड बोलू नका फक्त. मग आज म्हणून राहिलो तो, म्हणा ना विठोबा, म्हणा विठोबा. काय चाललं महाराज? देवाच्या दारात देवाचं भजन म्हणायला जर आम्हाला वेळ नव्हता काय मजा आहे जीवनामध्ये. म्हणा पांडुरंग. 4 लोक आहे. पहिली गोष्ट पंढरीचा मोठ्यानं विठोबा. दुसरी गोष्ट आळंदीचा. बोला बोला, तुम्ही आजारीच दिसू राहिले मला महाराज. पहिली गोष्ट पंढरीचा विठोबा, दुसरी गोष्ट आळंदीचा ज्ञानोबा, तिसरी गोष्ट देहूचा बोला बोला तुकोबा, चौथी गोष्ट त्या ठिकाणी जिजाबाईचा शिवबा. ऐका बर का, 4 लोक. पहिली गोष्ट पंढरीचा मोठ्यानं मोठ्यानं विठोबा. पण महाराज ते पंढरपूर आहे, तिथं विठू पाटील आहे, जंबू नगर आहे. आणि कसं आहे
जम्बू दीप आहे, पांडुरंग नाव आहे, विठू पाटील तोच आहे, जगवतो तो, बोलवतो तो, चार चौघात बसवतो तो. मग विठोबानं काय दिलं? विठोबानं हे इंद्रिय दिली महाराज. काय दिली? इंद्रिय दिली. इंद्रिय. हात त्यानं दिला, पाय त्यानं दिला, कान त्यानं दिलं, शरीर हे कुणी दिलं? कोणी दिलं बाबा? पैसे भेटलं का बाबा? काल एक जण त्या संगमनेरला आला होता आणि त्यानं त्या ठिकाणी महाराज ऑपरेशन करायचं ठरवलं डोळ्याचं. कशाचं बाबा? डोळ्याचं ऑपरेशन. ऐका बरं का, देवानं काय दिलं? चारच शब्दावर कीर्तन संपवायचं आपल्याला. महाराज देवानं काय दिलं ऐका. महाराज त्या ठिकाणी हे पडदे जर सोडले तर अजून भारी काम होईल नाही का? हा, गडबड नको, नाही तर झटे नको महाराज बरं का गंगाराम दादा. हा, कारण मी सांगत असतो घरातून निघालेला माणूस परत घरी येईल का नाही सांगता येत नाही. नाही तर लोक म्हणतील बाबा म्हटले कीर्तनात सुद्धा लोक जात्या. गडबड व्हायला नको. हा, जिथे कीर्तनाची जागा तिथे नारदा मी उभा, किंवा जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. मारा देवा त्या ठिकाणी पडदे सोडून टाकाय. आयोजक नियोजक. हा, विठाला विठाला विठ्ठल बाबा. एका जणाचं ऑपरेशन झालं. ऑपरेशनचे 75,000 डॉक्टरनी मागितले. किती? डोळ्याचे ऑपरेशनचे. बोला पटकन, किती मागितले बाबा? किती? मोठ्यानं बोला ना. 75,000. म्हाताऱ्यानं ऑपरेशन झालं, पोरग पैसे घेऊन आलं, म्हाताऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. डॉक्टर म्हणले बाबा रडू नका. रडत या पैसे जाऊ राहिले म्हणून रडत नाही म्हणला. काय म्हणला? पैसे जाऊ राहिले म्हणून रडत नाही म्हणला. या डोळ्याला ऑपरेशन केलं म्हणूनही रडत नाही. पण महाराज अर्ध्या तासाचे डॉक्टरनं माझ्याकडून 75,000 घेतले, पण पांडुरंगानं हे 100 वर्षाचं आयुष्य मला फुकाट दिलं. 1 रुपया मागितला नाही. हाय का नाही देव? हाय का नाही भगवंत? विठाला विठाला महाराज त्याची फार कृपा आहे. मग इथं बसलेले लोक मला पटकन सांगा, या जगामध्ये त्या ठिकाणी विठोबानं काय दिले? विठोबानं इंद्रिय दिले. विठोबानं काय दिले? विठोबानं आम्हाला जन्मदाते आईबाप दिले. कुणी दिले? कुणी दिले? आईबाप कुणी दिले? पांडुरंगानं. विचार करा महाराज, देवानं इंद्रिय दिली, देवानं आईबाप दिले. ज्ञानोबानं काय दिलं? ज्ञानोबानं ज्ञान दिलं. ज्ञान काय दिलं? याच्या त्याच्या काड्या करायला. हा महाराज, याची त्याची जिरवायला. काय दिलं ज्ञानोबानं? ज्ञान. काही लोक असे लबाडे. आम्ही येता येता त्या राजापूर पासून थोडं पुढे आलो. एक मोटरसायकलीवाला बिचारा पाणी भरून चाललं होतं, ते खाली पडलं आणि पडलं तर पडलं शुभम बाबा, डोक्याला मार लागला. मग त्यानं काय करायचं सुरेश नाना? त्यानं पाहायचं त्या ठिकाणी किती मार लागलाय. ते मार लागला ते नाही पाहायला लागलं, ते रक्त कितीला आलंय ते नाही पाहायला लागलं. मला कुणी पाहिलं काय हे पाहत होतं. काला जळतो काला मरतो. मी तर सांगत असतो बाबा, माणूस मळका असला तर चालन पण जळका नसावा. काय वाटतं दादा? परमार्थ करू नको, पण जो करतोय त्याला तर करू दे ना. भला किसी का कर न सके तुम, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बन कर मत रहना. बन न सके भगवान मगर तुम, कम से कम इंसान बनो. नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी हैवान बनो. सदाचार अपना सके तो, कांटों से पग मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. एखाद्याचं चांगलं करता आलं तर अवश्य करा, नाही जमलं तर घरी आतरून टाकून झोपा. काला लोकांचं वाईट चिती द्या. बरोबर नाही? काय काय असे लोक आहे महाराज आपलं बाजूला ठेवत्या, लोकांच्याच त्या ठिकाणी महाराज सुखामध्ये मोकार दुखी होत्या. काला दुखी होतो मरायला? अरे तेवढं देवानं दिलं तेवढंच भेटणार आहे. काय वाटतं तुला? इथं आज्यानं मुक्काम केला नाही, पज्यानं मुक्काम केला नाही. शुभम बाबा केला का मला सांगा? अजमेला पंजामेला बाप मसना केला. वा. अजमेला बाप मसना केला. देखत ना तू बंदो. वा वा. देखत ना
आजा नाही राहिला, पंजा नाही राहिला, नातू नाही राहिला, मग तुम्ही आम्ही राहणार आहे का? मला सांगा. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अरे आजा गेला, पंजाला, देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणून या धनंजय जिहपरी. अरे जो येणार आहे तो जाणारच आहे. काय वाटतं दादा? जेवढे लोक दररोज जन्माला येऊ राहिले तेवढेच लोक मरू राहिले महाराज. कधी काळ येईल आणि त्या ठिकाणी आमच्यावर झडप मारेल सांगता येतं का महाराज? हा, काळाची उडी पडेल बा जेव्हा, किंवा घडी घडी काळ वाट याची पाहे महाराज. कधी काळ येईल सांगता येत नाही. तैसा काळ लोकाने तसे, तैसा काळ लोकाने तसे, एखादा उंदीर कुठेही अडचणीत असू द्या, बोक्यानं पाहू द्या, तो बोका सोडिंग का उंदराला. तसा काळ तुम्ही कुठे लपून बसा, काळ त्या ठिकाणी आल्यावर सोडिंग का. हा, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. तो काळ आल्यावर सोडित नाही, भल्या भल्यांना नाही सोडलं. अरे देवाच्या बापाला नाही सुटका, तुम्ही आम्ही कोणी? विचार करा. चौघे पुत्र राजा दशरथा, अंत्यकाळी एकही नव्हता महाराज. विचार करा. मग आम्हाला विठोबानं काय दिलं? काय दिलं? सफरचंद. मग काय दिलं देवानं? काय दिलं बाबा? इंद्रिय दिली आणि देवानं आई बाप दिली. याच्यापेक्षा देवानं काय नाही दिलं आम्हाला? विचार करा. विठोबानं इंद्रिय दिली, ज्ञानोबानं ज्ञान दिलं आणि तुकोबानं आम्हाला रामकृष्ण हरी मंत्र दिला. ते म्हणाल कस काय? बाबाजी चैतन्य सांगितले नाव, मंत्र दिला राम कृष्ण हरी. अरे गुरुनं बाबाजी चैतन्यांनी ज्यांना अनुग्रह दिला त्यांचं नाव जगद्गुरु, आणि त्या जगद्गुरूंनी रामकृष्ण हरी मंत्रानं जीवन तरत हे ज्यांनी सांगितलं त्यांचं नाव जगद्गुरु. आणि महाराज चौथा म्हणजे शुभा. तुम्ही आम्ही सगळे लोक एकाच आहोत आणि माणसातच देव आहे हे ज्यांनी ठणकावून सांगितलं त्यांचं नाव शुभा. विठ्ठल महाराज. मिनिटात माणसं निघून चालली, क्षणात माणसं निघून चालली. आमच्या तिथे एक जण रात्री त्या ठिकाणी 12:30ला, परवा दिवशी 12:30ला गव्हाला पाणी देऊन झोपला. ऐका, 12:30ला गव्हाला पाणी देऊन झोपला, 5:30ला गाया पिळायला उठायचा. 5:30 वाजले तरी नाही उठला, 6 वाजले तरी नाही उठला, 7 वाजले तरी नाही उठला, 8 वाजले तरी नाही उठला, 9 वाजले तरी नाही उठला. 9:30ला बायकोनं तोंडाव घालला, जर पाणी वारलं तरी नाही उठला. 9:30ला त्या ठिकाणी बायकोनं ब्लँकेट ओढलं तरी नाही उठला. महाराज डॉक्टर 10 वाजता आले. डॉक्टर म्हणले हा कधीच उठणार नाही. काय म्हणले? कधीच उठणार नाही. रात्री झोपलेला माणूस सकाळी उठलच की नाही सांगता येत नाही. काही कोटी रुपये हॉस्पिटलच्या दारात गेले, महाराज परत माग नाही आले. काहीकडे 1 रुपया नव्हता, स्कीम मध्ये बसले परत माग आले. खरे का खोटे दादा? देवाची देणगी ती. एक सांगा तुम्हाला, वाचवायचं, तारवायचं, कल्याण करायचं, परमार्थ करून घ्यायचा हे देवाची कृपा आहे. मग इथं बसलेले सगळे लोक मला पटकन सांगा, अभंगाकडे जायचंय. इथं बसलेले सगळे लोक मला पटकन सांगा, या ठिकाणी देव जर इथं प्रसन्न झाला होणार नाही महाराज, होणार नाही. रामकृष्ण हरी. ताई मी पाहिलं नाही बरं का, पल्लवी ताई सुद्धा उपस्थित, धन्यवाद. हा महाराज नीट लक्ष द्या. देव जर इथं प्रसन्न झाला, पटापटा बोला बरं का दादा. हा पटापटा बोला. देव जर इथं प्रसन्न झाला होणार ते तुमचं तुम्हीच बोलले, मी काहीच बोललो नाही. महाराज देव जर प्रसन्न झाला होणार बोला ना तुम्ही. कमून असं करू राहिले मला कळा ना. कीर्तन तुम्हाला समजतं का नाही? हा, देव जर इथं प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्यावर देवानं जर विचारलं, भल्या माणसा या जगात आईबाप श्रेष्ठ आहे का देव श्रेष्ठ आहे? तुम्ही काय उत्तर द्याल? मोठ्यानं बोला सगळे. मावशी काय उत्तर द्याल तुम्ही? लबाडेन काय सोलापूर कोल्हापूर मिसरी लावले किती भांडा त्या मोठ्या मोठ्यानं. मग देवाच्या दारात बोला ना, पटकन बोला. काय उत्तर द्याल? देव श्रेष्ठ का आईबाप श्रेष्ठ? हा, काही बोलायचेच बंद झाले. पटकन सांगा, कोण? आई बाप का? द्या आता उत्तर. जेव्हा आई जन्माला आली नव्हती, बापही जन्माला आला नव्हता, पशुही नव्हते, पक्षीही नव्हते, गावही नव्हतं, तालुकाही नव्हता, जिल्हाही नव्हता, ढगही नव्हतं, कुठंच काही नव्हतं, तेव्हा कोण होतं? देव. मग मला सांगा, देव श्रेष्ठ का आई बाप श्रेष्ठ? तरी सुद्धा आई बाप श्रेष्ठ. ते म्हणाल का? अरे देव होता, पण देव पंढरपुरात कुणी आणला? आई बापाच्या सेवेमुळे आणला.
एवढं ध्यानात ठेवा, ध्यानात ठेवा. तुकाराम महाराजाला विचारला आईबाप श्रेष्ठ का देव श्रेष्ठ? तुकाराम महाराज म्हणले देवा तूही श्रेष्ठ आणि आईबापही श्रेष्ठ. नाही काकणभर जास्त श्रेष्ठ कोण? तुकाराम महाराज म्हणले देवा तुझ्यापेक्षा काकणभर श्रेष्ठ माझे आईबाप. का आईबाप श्रेष्ठ? देवा जर त्यांनी मला जन्म दिला नसता तर तुझी न माझी वेळ झाली. मग कोण श्रेष्ठ? आईबाप श्रेष्ठ. मग ऐका आता गोड उत्तर, महाराज आईबाप श्रेष्ठ आहे. मग पंढरपुरामध्ये गेल्यावर ऐका बरं का, पंढरपुरामध्ये गेल्यावर पहिला मान कोणालाय? सगळे वारकरी, टाळकरी, भजनी इथं बसलेले सगळ्यांनी उत्तर द्या. प्रत्येकाला विचारणारे आता गेले 2 तास तरी चालन, पटकन सांगा. पंढरपुरामध्ये पहिला मान कोणाला आहे? काय काय म्हणतील आम्ही गेलोच नाही. तुमचं माझं सगळ्यांचं माहेर कुठे आहे मावशी? कुठे आहे? कुठे आहे? माझे माहेर पंढरी माझे भीमरे जाती माझे भीमरे जाती माझे माहेर पंढरी माझे भीमरे जाती माझे भीमरे जाती बाप आणि माझी विठ्ठल रखुमाई माझे विठ्ठल रखुमाई माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे भीमरे जाती माझे भीमरे जाती कुठे आहे तुमचं माझं माहेर? ओ संगमनेरला. मग कुठं? कुठं? अकोल्याला? मोठ्यानं बोला ना. कुठं मग? चिखलीला? कुठं? ए मावशो मोठ्यानं बोला. तुम्ही लबाडच दिसत्या काय? पटकन सांगा कुठे आहे दादा माहेर तुमचं माझं सगळ्यांचं? कुठे? पंढरपूर. कोण कोण नाही गेलं, कोण कोण गेलं? आता नका गडबडच करायला हो नका. मग लक्ष द्या मायक. ऐका 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 महाराज, त्या ठिकाणी पंढरपूर तुमचं माझं काय आहे? माहेर आहे. काल महाराज संगमनेर वरून 3 बस गेल्या होत्या, कुल बस. त्या ठिकाणी महाराज किती किती 3. कुठं गेल त्या? कुठं? मोठ्यानं बोला. पंढरपूरला. पंढरपूर काय आहे? माहेरी. कोणाचं कोणाचं? सगळ्यांचंच. हा आता मला पटकन सांगा, 3 लक्झऱ्या पंढरपूरला गेल्या. 3 लक्झऱ्या पंढरपूरला गेल्या. पहिल्या लक्झरीमध्ये वारकरी बसले, दुसऱ्या लक्झरीमध्ये ज्यांनी आईबाप नाही सांभाळले ते बसले, आणि तिसऱ्या लक्झरीत वारकरी बसले. कोणत्या लक्झरीत बसायचं पहा बरं का. उद्या राजापूर, चिखलीन, कसरवाडी फाट्यावर येऊन थांबणारी बस. हा कोणत्या बसमध्ये जायचं पहा आपल्याला. किती बस निघाल्या पंढरपूरला बाबा? पटकन बोला. किती? 3. पहिल्या लक्झरी सगळे वारकरी बरं का दादा, आपल्यासारखे सगळे टाळकरी बसले. पण ऐका, सगळे टाळकरी बसले, ज्यांनी आईबाप सांभाळले तेच बसले बरं का. ज्यांनी आईबाप नाही सांभाळले ते पण त्या ठिकाणी महाराज दुसऱ्याच गाडीत बसले. ज्यांनी आईबाप सांभाळले वारकऱ्यांनी ते एका गाडीत बसले. दुसऱ्या गाडीत ज्यांनी आईबाप सांभाळलेच नाही, पुण्या मुंबईला राहून कधी आईबाप आलेच नाही, असे दुसऱ्या लक्झरीत बसले. आणि तिसऱ्या लक्झरीत सुद्धा वारकरी बसले. किती लक्झऱ्या झाल्या? किती? 3. पहिल्या लक्झरीत वारकरी, दुसऱ्या लक्झरीत ज्यांनी आईबाप नाही सांभाळले ते, आणि तिसऱ्या लक्झरीत सुद्धा वारकरी. नितीन दादा 3ही लक्झऱ्या कुठं चालल्या? नाशिक मार्गी. कुठं? हा नाशिक मार्गी. असं हा म्हणजे जागे हो. हा महाराज कुठं चालल्या? पंढरपूरला. किती लक्झऱ्या? 3. पहिल्या लक्झरीत कोण? वारकरी. दुसऱ्या लक्झरीत कोण? ज्यांनी आईबाप नाही सांभाळले ते. तिसऱ्या लक्झरीत कोण? वारकरी. मग मला सांगा, पहिली लक्झरी पंढरपूरला गेली, कोणाची? वारकऱ्याची. दुसरी लक्झरी चहा प्यायला थांबली, कोणाची? ज्यांनी आईबाप नाही सांभाळले त्यांची. तिसरी लक्झरी पंढरपुरात गेली, कोणाची? वारकऱ्याची. चहा प्यायला कोणती थांबली? ज्यांनी आईबाप नाही सांभाळले त्यांची. मग मला सांगा, 1.5 किलोमीटर पंढरपूर राहिलं, कोणाचं? ज्यांनी आईबाप नाही सांभाळले त्यांचं. 1.5 किलोमीटर पंढरपूर राहिलं नाही का आयशर आला, जोऱ्यात आला. लक्झरीची ना आयशरची काय झाली? धडक. काय झाली? धडक. जशी लक्झरीनं आयशर पलटी झाला, लक्झरीतले सगळे मेले. कोण मेलं? बोला ना पटकन. कोण आहे? कोण? तुम्हीच बोला, मी काहीच बोलणार नाही आज. कोण कोण मेलं? मावशी कोण? कोण दादा? वारकरी मेले ना. मग ज्यांनी आईबाप नाही सांभाळले, मग आता 3 लक्झरे 3ही उभ्या राहणार आहे.
कोणत्या लक्झरीत बसायचे आपलं आपण ठरवा. रस्ते 3 आहे, एक स्वर्गाचा आहे, एक वैकुंठाचा आहे आणि एक नरकाचा आहे. कीर्तन झाल्यावर जर काट्याची फांदुरी पडेल तरी तिच्यावर पाय देऊ राहिला काटा भरणार आहे. पण तीच काट्याची फांदुरी जर बाजूला फेकली तर तुझं राहणं वैकुंठाला आहे. पण 4 जणांच्या पायात काटा भरला पाहिजे ही मजा जो पाहतो त्याचं राहणं नरकाला आहे. विठ्ठल मग आता इथं बसलेले सगळे लोक पटकन सांगा, पटकन सांगा. ऐका, पंढरपुरामध्ये तुम्ही गेला असेल, युगे 28 विटेवरी उभा तो पंढरीचा पांडुरंग उभा आहे. मग पंढरपुरामध्ये तो विटेवरती उभा राहिलेला आहे, जगाचं कल्याण करणार आहे, 33 कोटी देवांचा देव आहे. मग इथं बसलेले सगळे लोक सांगा, सगळे सांगा, प्रामाणिक सांगा, तुम्हाला कळू राहिलं ना कीर्तन? हा ते महत्वाचं आहे. महाराज नीट ऐका, त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये पहिला मान कोणाला आहे? मोठ्यानं मोठ्यानं बोला. कानोपात्रा काय म्हणून राहिले, नामदेव राय म्हणून राहिले, पुंडलिक म्हणून राहिले, विठोबा म्हणून राहिले. पटकन बोला, तुम्ही बोलल्याशिवाय मी पुढे जाणार नाही कीर्तनातून. बोला, पंढरपुरामध्ये पहिला मान कोणाला आहे? मावशी इकडं कोण कानोपात्रा म्हणलं होतं? हा नका नाव नका घेऊ, पण म्हणले कोणीतरी. काही जण नामदेव राय म्हणले. आता कोणचं उत्तर बरोबर येतं त्याला आपण बक्षीस देऊ बरं का. ऐका ऐका ऐका, लगेच चालता बोलता कार्यक्रम लावून टाकू, काळजीच करू नका. विठ्ठल विठ्ठल. पण ऐका ऐका, पंढरपुरामध्ये पहिला मान चंद्रभागेला नाहीये. काय वाटतं तुम्हाला? पंढरपुरामध्ये पहिला मान वाळवंटाला नाहीये. पंढरपुरामध्ये पहिला मान नामदेव रायच्या पायरीला सुद्धा नाहीये. ते म्हणाल मग ऐका, पंढरपुरामध्ये युगे 28 विटेवरी उभा. काही काही लोक म्हणे, बाबा दगडाचा देव कुठं बोलतो का? दगडाचा देव कुणी पाहिला का? अरे भल्या माणसा, दगडाचा देव नसता तर तुम्ही आम्ही असतो का? विचार करा ना, विचार करा ना. मग मला सांगा, विटेवरती उभा राहिलेला आहे, कटेवरती हात आहे, डोक्याला त्या ठिकाणी गोपीचंदनाचा टिळा आहे, गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, अंगावर पितांबर नेसलेला आहे. त्याचं नाव काय आहे? काय आहे? हा महादुशेठ? मग पांडुरंग शेठ काय आहे? हा पांडुरंग आहे. मग ऐका, आता माझं उत्तर लय गोड द्या मला. ऐका, पंढरपुरात जो विटेवर उभा आहे त्या पांडुरंगाला सुद्धा पहिला मान नाही. तुम्ही म्हणाल का? तो तर देव आहे, देवाला सुद्धा नाही मान. बाबा सगळे टाळकरी वारकरी नीट ऐका, घेऊन जा एवढं. पंढरपूरच्या पांडुरंगाला सुद्धा पहिला मान. या नरगुळ या. हा, पंढरपूरच्या पांडुरंगाला सुद्धा पहिला मान नाहीये. मग कोणाला पहिला मान आहे? देवाच्या बायकोला नाही, नवरू खुमायला सुद्धा नाही. मग कोणाला पहिला मान आहे? महाराज पंढरपुरामध्ये रुखमाईला नाही, कानोपात्रेला नाही. मग महाराज पांडुरंगाच्या कळसाला नाही ना हो. मग वारकऱ्याला, टाळकऱ्याला, भजन्याला, गावकऱ्याला, वारकऱ्याला कोणाला मान आहे पहिला पंढरपुरामध्ये? महाराज पांडुरंगाच्या पाठीचं दर्शन घेतलं का 360 तीर्थांचं पुण्य घडतं बरं का. ऐका दादा, पंढरपूरला जर गेले आणि पंढरपुरामध्ये जर दर्शन झालं नाही, फक्त पांडुरंगाच्या पाठीचं जरी दर्शन घेतलं तरी सगळ्या तीर्थांचं पुण्याचं दर्शन आहे बरं का. ऐका 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 महाराज, मग पंढरपुरात गेल्यावर पाठीला पहिला मान नाही. मग पंढरपुरात पहिला मान कोणाला आहे बाबा? कोणाला आहे? बोला बोला, कोणाला आहे? ज्याच्यामुळे देव पंढरपुरात आला त्या पुंडलिक रायाला पहिला मान. पुंडलिकाच्या भावारता कमून आला पंढरपुरात. मावशी कमून 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 देवाला पैसे दिसले पंढरपुरात म्हणून मग कमून आला. आई बापाची सेवा पुंडलिकाने केली. मग या जगात श्रेष्ठ कोण आहे? कोण आहे? आई बाप आहे. म्हणून तुकाराम महाराज या जगामध्ये देवापेक्षा सुद्धा आई बापाची धन्यता या जगामध्ये सांगतात. अभंगाचं पहिलं चरण. आपुली अहिता जोसे जागता, आपुली अहिता जोसे जागता, आपुली आपुली
महाराज आई बापासारखे धन्यता या जगात कुठे नाही. आई बापासारखं प्रेम या जगात कोणी देऊ शकत नाही. आई बापासारखी माये या जगामध्ये कोणी लावू शकत नाही. आई बापासारखं त्या ठिकाणी प्रेम या जगामध्ये आपुलकीनं कोणीच देऊ शकत नाही. किती लोकांकडे पैसा असू द्या, शेवटी आई ती आई आणि शेवटी बाप तो बापच मावशी. फक्त एवढं उदाहरण सांगतो आणि बाप काय असतो सांगून जातो. ऐका महाराज, या जगामध्ये एक फार मोठा तपी आणि साधू आणि ऋषी आणि तपी मुनी म्हणून त्याची ओळख होती. असा एक मोठासा साधू होऊन गेला. त्या साधूनं रात्रंदिवस जप केला महाराज. रात्रंदिवस भजन केलं, रात्रंदिवस चिंतन केलं आणि रात्रंदिवस नामस्मरण केलं. एवढं नामस्मरण केलं, मॉनिटर चाव द्या, एवढं नामस्मरण केलं, एवढं नामस्मरण केलं का रात्रंदिवस भजन करायचा. आणि एक दिवस त्या ठिकाणी त्याच्या कुटियामध्ये दिवा लावला. दिवा ऐका बरं का, कोणत्या वर्गात आपल्याला बसायचंय पहा. दिवा लावला दिवा, आणि दिवा त्या ठिकाणी लागलेला असताना त्या ठिकाणी महाराज अचानक तो दिवा संध्याकाळच्या वेळेला खाली पडला आणि पडल्यामुळे ती कुटिया पेटली. काय पेटलं? काही पेटवणारे सुद्धा लोक आहे बरं का. काही लोक लई जळके मळके महाराज, कधीच कोणाचं चांगलं व्हावं कोणाला वाटत नाही. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, कुणी निंदू कुणी वंदू, फक्त देवाचं भजन करा. महाराज तो वरती नेतो खाली सुद्धा आणतो. लय गर्व करू नका, माऊलीची ओवी आहे. ध्वज स्तंभावरी वाढणारू तो मूर्तिमंत शंकरू, सारथिक शारंधरू अर्जुनेसी. पांडव गरीब होते, कौरव श्रीमंत होते. पांडव जिंकले का कौरव जिंकले हो? पांडवांचा सल्लागार देव होता, कृष्ण होता, आणि कौरवांचा सल्लागार शकुनी मामा होता. ज्याचा सल्लागार चांगला आहे त्याचा उद्धारची. काय वाटतं तुम्हाला? मग ध्यानात ठेवा, माणूस किती मळका आहे, माणूस किती जळका आहे, माणूस किती गोरा आहे, माणूस किती काळा आहे, या माणसाकडे किती पैसा आहे, माणसाकडे किती गाड्या आहे, माणसाकडे किती बंगले, याला महत्व नाही. माणसाकडे किती माणुसकी आहे याला महत्व आहे. काय वाटतं दादा तुम्हाला? माणुसकी ठेवा. महाराज काही लोकांना त्या ठिकाणी स्वार्थ म्हणून लोकांच्या मौती दाव्याला जात्या, स्वार्थ म्हणून जात्या, आणि काही निस्वार्थपणानं जात्या. बरोबर आहे का नाही? काहींचा स्वार्थ आहे, काहीतरी फायदा भेटणार आहे म्हणून लोकांच्या मौतीन दाव्याला आहे. पण काही निस्वार्थपणानं जातात. लोकाला आवडाव म्हणून परमार्थ करू नका, लोकाला आवडा म्हणून भजन करू नका, लोकाला आवडा म्हणून देवाच्या दारात येऊन बसू नका. तुम्ही केलेलं चांगलं काम हे जगाच्या मालकाला आवडलं पाहिजे. आवडे देवासी वा वा. तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवाचे तो ऐका प्रकार. आवडे देवाचे तो ऐका प्रकार. लोकाला आवडा म्हणून जगूच नका, देवाला आवडा म्हणून जगा. काय वाटतं तुम्हाला? त्या साधूनं लोकाला आवडा म्हणून जगले नाही, देवाला आवडा म्हणून भजन केलं. पण एक दिवस साधूवर संकट आलं, त्यावेळेला कुणी धावून नाही आलं. ऐका, साधूची कुटिया पेटली पण कुणी जवळ आलं नाही. एका चिमणीनं घरट्यातून पाहिलं, चिमणी खाली उतरली. टाकीवरती चोचीत तिनं पाणी घेतलं आणि त्या चिमणीनं त्या कुटियावरती टाकलं. एकदा नाही, दोनदा नाही, 10 वेळेला ते पाणी कुटियामध्ये टाकलं. आणि साधूनं त्या स्त्री त्या ठिकाणी चिमणीकडे पाहिलं. साधूनं विचार केला, लई लोक इथं जमले पण एकही माणूस माझ्या त्या कुटियाला त्या ठिकाणी आग्नीपासून थांबवायचा प्रयत्न करत नाही. पण या चिमणीनं माझ्या कुटियावर पाणी टाकलं. एकदा नाही, 10 वेळेला टाकलं. आणि मग या साधूनं त्या चिमणीला विचारलं, ए चिमणी ताई. चिमणीला वाचा फुटली आणि चिमणीला विचारलं, का ग चिमणे, लई लोक इथं उभे, एकही त्या ठिकाणी माझी आग्नी भिजवत नाही, तू माझी आग्नी का भिजवते? त्या चिमणीनं दिलेलं उत्तर घेऊन जा. ती चिमणी म्हणली, बाबा या जगामध्ये साधू बाबा 2 वर्ग आहे. किती वर्ग आहे? 2 वर्ग आहे. एक आग लावणाऱ्याचा वर्ग आहे आणि एक आग विझवणाऱ्याचा वर्ग आहे. ऐका बरं का, एक चांगला वागणाऱ्याचा वर्ग आहे आणि एक वाईट वागणाऱ्याचा वर्ग आहे. एक लोकांचं चांगला व्हावं म्हणणार आहे आणि एक लोकांचं वाटोळं झालं पाहिजे, मग कल्याण झालं पाहिजे म्हणणार आहे. विचार करा. त्या साधूला त्या चिमणीनं उत्तर दिलं, साधू बाबा मी तुम्हाला सांगू, देवाने या जगात 2 वर्ग केले, एक आग लावणाऱ्याचा आणि एक आग विझवणाऱ्याचा. मला माहिती आहे माझ्या चोचीतल्या पाण्यानं ही आग्नी विझणार नाही, ही कुटिया थांबणार नाही जळायची. पण एक सांगू का,
देवानं मला 2 वर्गातल्या एका वर्गात जन्माला घातलंय. आग लावणाऱ्याच्या यादीत नाही तर आग विझवणाऱ्याच्या यादीत जन्म दिलाय. काय अंतकरण असेल महाराज चिमणीचं. म्हणून जीवनामध्ये आग लावत बसू नका, लोकांची निंदा करत बसू नका, लोकांचं वाईट चितवण्यामध्ये वेळ वाया घालू नका. हाये त्याच्यामध्ये आनंद मानान प्रेमानं भजन करा. विठोबा कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा. खरोखर गोड कार्यक्रम या ठिकाणी महाराज आपल्या वडिलांचा पुण्यस्मरणाचा घातलेला आहे. फक्त एवढं उदाहरण जीवनामध्ये घेऊन जा. महाराज जिजाबाई महाराज बरं इकडे विठाला महाराज बाबा काय लांबचं नाही, तुमच्या घरातला जे कधी आलो का फुटू कडू काळजी करू नका. विठाला महाराज ऐका, फक्त एवढा प्रसंग डोळ्यात देखत घेऊन जा महाराज. आपण म्हणतो ना हा भगवा कलर आहे, हा भगवा कलर आहे, पण भगवा कलर कसा तयार झाला तुम्हाला सांगतो. ऐका लय गोड प्रसंग आहे. महाराज जिजाबाईच्या पायामध्ये काटा मोडला. जिजाबाई कोण 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 तुकाराम महाराजांची पत्नी. तिचं नाव आवली, तिचं नाव जिजाबाई. डोक्यावर पाटी घेऊन भाकर घेऊन आपल्या नवऱ्याला चालली भंडारी डोंगरावर घेऊन. जाता जाता तिच्या पायात काटा मोडला. समोर एक गुराखी दिसला. तो गुराखी नव्हता, तो पंढरपूरचा बोला पटकन पांडुरंग होता. त्या गुर्राख्यानं हातात काठी घेतली. ऐका गुर्राख्यानं हातात काठी घेतली आणि काठी घेऊन आवाज दिला या जिजाबाईनं, ए गुराखी दादा पायामध्ये काटा भरला रे, काटा काढतोस का. अहो तो गुराखी जवळ आला. आई आवाज दिला पायातला काटा काढायचा आहे. तो म्हटलं ती जिजाबाई म्हणली काटा निघन का. तो म्हणला अगं बाई लई जणांच्या पायातला काटा काढला, तुझा लई सोपा आहे ग, लई सोपा आहे. ऐका जिजाबाईनं सांगितलं बाबा असा तसा पायातला काटा निघणार आणि हातामध्ये पाय घ्यावा लागल. ऐका ना. अहो तो गुराखी जिजाबाईच्या पायाला हात लावला. का माहिती का रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत किंवा दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस ज्यांनी भजन केलं तुकाराम नाम घेता कापे यम. महाराजांनी श्री विठ्ठल रामकृष्णारी भजन केलं. त्याच्यामुळे ऐका बर का भजन केलं म्हणून जगाच्या मालकानं जिजाबाईच्या पायाला हात लावला. पायाची धूळ पायाची माती माझ्या जगाच्या मालकाच्या हाताला लागली. हो ऐका ना, जगाच्या मालकाच्या हाताला लागली. जगाच्या मालकानं दातानं काटा ओढला पायातला. ऐका अरे पायातली माती देवाच्या तोंडात गेली. कोणाच्या? देवाच्या. महाराज पायातल्या पायाला रक्त आलं आणि रक्त आल्यानंतर आता जिजाबाईच्या पायाला जखम झाली. जगाच्या मालकानं ऐका आपण घातलेला पितांबराचे काठ फाडला. काय फाडलं? पितांबराचा काठ फाडला. ऐका पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला. पिवळा पितांबर फाडला दादा आणि त्या ठिकाणी पायाला बांधला. ऐका रक्ताला बांधलेलं पिवळं कापड हे कसं होतं? भगवं. नीट ऐका बरं का, बघून पहा तुम्ही प्रयोग करून. महाराज त्या ठिकाणी प्रसंग असा झाला, पूर्ण पिवळ्या पितांबराचा काठ त्या ठिकाणी फाडलेला होता, पायाला बांधला होता. आणि मग जिजाबाई आता रडायला लागली होती. जिजाबाई उभी राहिली आणि मग तो गुराखी म्हणतोय अगं बाई तुझ्या पायातला काटा मी काढला ना, आता माझ्या पाया पड. काय म्हणला गुराखी? माझ्या पाया पड. जिजाबाई म्हणली भाऊ मा नवरा कोण आहे माहिती का? कोण आहे? देवाचा भक्त आहे, रात्रंदिवस भजन करतो, अन्न पाणी सुद्धा कधी कधी खात नाही. तुला गरज असेल तर तू माया पाया पड. काय म्हणली?
काय म्हणली? तू माया पाया पड. महाराज देव लाजला नाही हो. ऐका ना, तुम्ही कुठेही जा, पंढरपुरात पहिलं नाव पांडुरंगाचं नाही, पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव, बोला तुकाराम. ऐका दादा, देव लाजला नाही. जिजाबाईच्या पायावर डोकं टेकवलं आणि जगाचा मालकानं डोकं टेकून पाया पडून देव निघाला. देव निघून गेला गुराख्याच्या रूपानं. वरून जिजाबाईनं हाक मारली, इकडे ये. काय ग आई, तू काय मला भाकर दिशील का टोपल्यातली? ती म्हटली, अरे भाऊ माझ्या नवऱ्याला घेऊन चालली, तू काय माझी परीक्षा पाहतो का? तुझ्या काठीला बांधलेली त्या ठिकाणी भाकर आहे ना तुला, मी नाही देणार म्हटली. काय म्हणली? मी नाही देणार. जा बाबा जा, जा बाबा, थकला असेल जा. निघून गेला. आणि जिजाबाई थकलेल्या अवस्थेमध्ये भंडारी डोंगरावर गेली. तुकाराम महाराजांनी लावी सांगू लागली, ऐकलं का? अहो माझ्या पायात काटा भरला तरी मी तुम्हाला भाकर घेऊन आले. तुकोबरायला पाय दाखवला आणि तुकोबरायला तो पिवळा पितंबर दिसला. ऐका ना, पिवळा पितंबर दिसला, वरती पाय केला आणि त्या तुकाराम महाराजाच्या डोळ्यात खळखळ पाणी वाहिलं. अगं आवल्या इकडे ये, आवल्या इकडे ये. आवली जिजाबाई विचारते, काय झालं? काय झालं धनी, का रडू राहिले? अगं वेडीयस का, वेडीयस का? अगं वेडी आहे का? अगं हे कापड, हे पटकुर नाही ग, हे कापड नाही ग, हे जगाच्या मालकाच्या कमरेला बांधलेला पितंबराचा फडका आहे. कापड आहे, काटे तुला मिळाला कसा? कुणी काढला तुझ्या पायातला काटा? एक गुराखी आला होता. सांगो, तो गुराखी नव्हता, तो पंढरीचा पांडुरंग होता. तुकाराम महाराज म्हटले, अगं आवले, अगं तो गुराखी नसेल, तो पांडुरंग असेल. अजून काय म्हटला? अहो ऐकलं का? मी त्याला म्हटले, तो मला म्हटला पाया पड. मी नाही पाया पडले, तो माझ्या पाया पडला. आणि तुकोबराय म्हटले, देवा अरे तू माझ्या बायकोच्या पाया पडला, माझ्यासाठी संकटाला धावून आला. देवा ही फक्त माझ्या आई बापाची पुण्याई आहे. देवा ही फक्त माझ्या आई बापाची पुण्याई आहे. देवा आज एवढा समाज गोळा केला, आज एवढी प्रतिष्ठित माणसं, गावागावातली लोक इथं जमली, ही फक्त त्या ठिकाणी आई बापाची पुण्याई आहे. आणि आई बापाच्या श्राद्धाला पोरांनी त्या ठिकाणी महाराज कीर्तन प्रवचन ठेवलं. अशा लेकराचा हरिक देवाला वाटतो. पुरी कन्या पुत्र होती देशाची 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 कन्या पुत्र होती देशाची पुरी कन्या पुत्र होते देशाची एकदा टाळी वाजवा जोरात. वा वा. महाराज मी प्रवरामाईच्या तीरावर सकाळी दावा केला. मावशी एवढे रोहम कुटुंब आहे, रोहम तुमच्या कोणी संबंधात असेल तर बघा. सकाळी दावा होता, सकाळी माझं प्रवचन होतं प्रवर. एवढे लेकर आहे महाराज, नाही कळत हो त्यांना. आणि बाप तरुणपणात निघून गेला देवा घरी. महाराज एवढी पोरं आहे, ते पोरं म्हणायची, मम्मी ए मम्मी, अगे डोक्याची टक्कल का केली ग? आपले पप्पा पाय ना खुर्ची बसले. कुठे? फुटू मध्ये. काय म्हणायचे? ए मम्मी, आपले पप्पा फुटू मध्ये बसले पाय ना खुर्ची मध्ये. अगं आई, ए मम्मी, अगं कधी येईल का आपले पप्पा आपल्याला भेटायला? केवढे पोरं आहे मावशी, एवढे. अरे आई बाप हाय तोपर्यंत किंमत कळत नाही, हाय तोपर्यंत किंमत कळत नाही. पण ज्या दिवशी आई गेली आणि ज्या दिवशी बाप गेला, विचारा काय अवस्था आहे. एक सांगा तुम्हाला, जीवनामध्ये जोपर्यंत आई बाप आहे तोपर्यंत आई बापाला कधीच विसरू नका गाड्या. विसरू नको रे आई बापाला, झिजवी
शिजवून तुझ्या शिरावरे धरली चुकाची छायर वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही तुझं मिळेल बंगला गाडी सिटीवाडी मोटर गाडी आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी म्हातारपणी त्या आई बापा म्हातार पाणी द्या आई बाबा लावून मागाया माया जगून तुझ्या शिरावर करली तुपाची छायर वेड्या बापाची माया एकदा गेली ना आई एकदा गेला ना बाप परत नाही रे माझे बापू नाही परत. अरे आहे तोपर्यंत बोलून घ्या आहे तोपर्यंत जपा. आई घराचं मांगल्य आहे बाप घराचं अस्तित्व आहे. अरे पायाला काटा भरला तर आई ग शब्द आहे. लक्ष द्या माझ्याकडं. पायात काटा भरला तर आई ग शब्द आहे आणि समोरून एखादा टेम्पो दिसला तर बाप रे शब्द आहे. छोट्या संकटाला आई आहे पण जेव्हा मोठं संकट येतं तेव्हा बाप असतो. बाप हा टीव्ही त्या ठिकाणी पडद्यामागचा कलाकार आहे. एक सांगू का तुम्हाला जीवनामध्ये बापाचं अस्तित्व लय मोठे गड्या. ए मावशी ए ताई ए काकू तुम्ही रडाल गड्या सगळ्या. मला उत्तर द्या लिकीच्या जीवनामध्ये माहेरचं अस्तित्व कुठपर्यंत आहे. ए ताईडे ए मावशी ए काकू तुला विचारतोय सांग ना ग. ए ताई ए शांताबाई ताई ए त्या ठिकाणी ए ताई ए मंगलताई शकुंतला ताई सांग ना ग मला. लिकीच्या जीवनामध्ये माहेरचा दिवा कुठपर्यंत लागलेला आहे. जोपर्यंत माहेरात बाप जिवंत आहे तोपर्यंत लिकीचा माहेर आनंदी आनंद आहे. ज्या दिवशी लिकीच्या माहेरातली आई गेली लिकीच्या माहेरातला बाप गेला कोणी कोणाचं नाही माहेर कोणी कोणाचं नाही. अरे शेवटी आई ती आई असते बाप तो बाप असतो. बापाला कधी विसरायचं नाही गाड्या. ए दादा बापाला कधी विसरायचं नाही. भूक त्याला लागते जेवण तो मामाला असतं. काटे त्याच्या पायाला टोचता चप्पल तो मामाला असते. आयुष्यभर दिवाळीच्या सणाला फाटलेल्या कपड्यानं राहतो उरामध्ये झिजतो त्याचं नाव बाप आहे. उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावाने दाखविना कधी पुन्हा डोळ्यातील पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हा केला वटामती हसू तरी तणावा केला कधी पर तू थांब जरा ऐक त्याची ताप दे बापाला कधी विसरायचं नाही. बापावर कधी रागवायचं नाही. बाप म्हणजे काळजाचा तुकडा असतो लेकीच्या बरं का ग. ए तायडे ज्या दिवशी तुझा जन्म झाला ना पुरी ऐक 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 ज्या दिवशी तुझा जन्म झाला ना ग तायडे त्या दिवशी हॉस्पिटलच्या बाहेर बाप एकटा बसला होता. एका डॉक्टरने येऊन सांगितलं दादा मुलगी झाली मुलगी. अरे साऱ्या गावाला सांगितलं माझ्या घरी लक्ष्मी जन्माला आली. हे तायडे तुझ्या जन्माचा सगळ्यात जादा आनंद ज्याला होता ना त्याचं नाव बाप आहे. कधी थकला कधी आजारी झाला कधी त्याला विसरायचं नाही पुरी कधी विसरायचं नाही पुरी. एक दिवस जायचं आणि त्या बापाला म्हणायचं बाबा कशी आहे तुमची तब्येत. लय कष्ट करतो तो बाप. कधी रडला नाही आयुष्यामध्ये कधी झिजला नाही कधी घाबरला नाही कधी हादरला नाही. पण ज्या दिवशी त्याच्या लेकीचं लग्न लागलं ना गुराढोरासारखा रडला त्याचं नाव बाप आहे. कन्या सासुर्यासी जाहे मागे परतुनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा किंवा भेटसी केशवा. ज्या बापाला मुलगी आहे तो या जगात लय श्रीमंत आहे आणि ज्या बापाला मुलगी नाही तो या जगात लय गरीब आहे. विचार करा आपल्या संगमनेर तालुक्यातलं एक उदाहरण आहे दादा. आमच्या परिसरामध्ये एक तळेगाव दिघेला एक पोरगा आता पोलीस झाला. ऐका बरं का. अरे भाऊ माधव मामा ऐका त्या ठिकाणी आमच्या परिसरामध्ये तळेगाव दिघेला एक पोरगा पोलीस झाला पण अधुरं स्वप्न राहिलं. ऐकलं का. एक पोरगा पोलीस झाला पण अधुरं स्वप्न राहिलं. बापाची इच्छा होती माझा दादा ज्या दिवशी पोलीस होईल साऱ्या गावाला मी पेढे वाटेल.
ऐका, ज्या दिवशी माझा पोरगा पोलीस होईल त्या दिवशी मी साऱ्या गावाला पेढे वाटेल. बापानं फाटलेली टोपी अंगावर घालावी, मळकटलेली बंडी अंगावर घालावी, फाटलेला दोतार घालून बापानं शेतीत जावं, बैला मग आऊत हाकावं आणि पोराला शब्द दिला मरायच्या आधी 2 दिवस, पोरा ऐक, तो बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोणती गोष्ट कमी नाही पडू देणार. पण ऐक ना राजा, ज्या दिवशी तू पोलीस होशील, काय म्हणे, ज्या दिवशी तू पोलीस होशील त्या दिवशी तुझ्या डोक्यातली टोपी पोलिसाची या बापाच्या डोक्यात घालशील का, आणि बापाची मळकटलेली टोपी तुझ्या डोक्यात घालशील का. ऐका मावशी, बापाचं काय प्रेम आहे, ऐका बापाचं काय प्रेम आहे. लेकरासाठी कष्ट केले आणि महाराज पोरगा बाप देवाघरी निघून गेला ना 18 दिवस झाले. किती दिवस? 18 दिवस झाले. पोराचा त्या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये नंबर लागला, पोरगा पोलीस झाला, साऱ्या गावाला आनंद झाला. अरे त्या ठिकाणी महाराज बापाचा पोरगा पोलीस झाला. पोरगा एकटा घरामध्ये जाऊन फुटू जवळ जाऊन बापाच्या रडला, बापाच्या फुटू जाऊन रडला. आणि ज्या दिवशी शपथविधीला त्याला कपडे दिले ना, कपडे, त्यावेळेला त्यानं डोक्यातली टोपी काढली आणि बापाच्या फोटोला टाकली आणि बापाची मळकटलेली टोपी पडलेली त्या ठिकाणी महाराज जपून ठेवली होती. अंत्ययात्रेत त्यानं त्या ठिकाणी बापाच्या डोक्यातली टोपी काढून घेतली आणि टोपी महाराज त्याच्या डोक्यात घातली. अरे जिथं बाप असेल स्वर्गामध्ये ढगात, तिथून सुद्धा म्हणत असेल, देवा पांडुरंगा माझ्या लेकरानं कमवली. काय महाराज, काय महाराज, ही खरी भक्ती आहे, ही खरी शक्ती आहे आणि ही आई बापाने केल्या कष्टाचं चीज आहे. काही लोक आईचा बापाचा फोन आला तर कट करून टाके द्या, काही लोक आई बापाचा फोन आला तर कट करून टाके द्या, आणि काही लोक अशी आहे आईच्या बापाच्या फोनची वाट पाहतात. पण एकदा का महाराज आई बापाचं त्या ठिकाणी नाव निघून गेलं, आई बापाची हस्ती एकदा विसर्जित झाली का किती जग फिरा, आई बाप पुन्हा भेटत नाही. सगळ्यात जास्त तुमच्यावर प्रेम ज्याचं आहे त्याचं नाव बाप आहे. रडाल गाड्या सगळ्या. फक्त एवढं उदाहरण ऐका, एवढं उदाहरण ऐका. वडगाव पानला मी कीर्तनाला होतो 2-3 दिवसापूर्वी. 2 मजली बांधकाम इमारतीचं चाललंय आणि त्या इमारतीच्या बांधकामावर वरच्या मजल्यावर बाप होता. 7वीला जाणारी पोरगी शाळेतून पळत आली, बापाला म्हणत होती, पप्पा मला सहलीला जायचंय बरं का, सांगून शिकून होती. आणि महाराज बाप खाली उतरत होता, पुरी वरती येऊ नको बरं का. खाली आला तुझा बाप. खाली येता येता एक लाकडाची फळी होती, फळीला त्या ठिकाणी खिळे होते, खिळे. बाप पळत आला आणि पळता पळता महाराज त्या बापाचा पाय चपली सगड त्या खिळ्यावर पडला, चपलीतून खिळावरती शिरला, पायात भरला, सर्रकण अंगाला वेदना झाल्या. आणि माझी तायडी येऊ राहिली. सगळ्यात जादा कोणाचा जीव असतो माऊली? बापाचा लय जीव असतो लेकीत बरं का ग. ए तायडे, लय जीव असतो, लय जीव असतो. कुठेही भेटू दे त्याची तायडी, आधी विचारतो पुरी बरी आहे का, बरी आहे का म्हणणारा या जगात एकमेव माणूस आहे, त्याचं नाव बाप आहे. देवाला नवस केल्यावर देव पावतो, पण देवाला न नवस करता पावणारा देव ह्या जगात कोण असेल तर तुमचा माझा बाप आहे. बापासारखा देव माणूस या जगात कधी भेटणार नाही. त्या बापानं लिकीला पाहिलं, लिकीनं बापाच्या पायाला भरलेला खिळा पाहिला, पळत गेली, पायातला खिळा उपसला. पप्पाला काय म्हणले माहिती का, पप्पा, ओ पप्पा, पप्पा, पप्पा मला सहलीला नाही जायचं. काय म्हणली, पप्पा मला सहलीला नाही जायचं. बाप म्हणला का नाही जायचं? पोरगी म्हणली, पप्पा मी सहलीला गेले तर पैसे लागतील, पण हेच पैसे तुमच्याकडे राहिले तर तुम्ही दवाखान्यात जा. काय म्हटली, दवाखान्यात जा. ही काळजी घेणारी कोण आहे मावशी? कोण आहे, कोण आहे? अरे ही सासरला राहती पण माहेरच्या बापाची काळजी करते. तिचं नाव काय मावशी? लेकी. लेक. लेकीसारखं प्रेम कुणी नाही करत बापावर, नाही करत बरं का दादा, नाही करत. पोरगा सुद्धा नाही करत एवढं प्रेम बापावर. लेकीचं बापाचं लय आतुट नात असतं गड्या. ए ऐका ना, त्या लेकीनं काय केलं माहिती का, तिच्या जवळ रुमाल नव्हता, तिनं काय केलं माहिती का, हा ऐका ना, आजीनं तिला 20 रुपये दिले होते, पळत गेली, पळत दुकानामध्ये. का गेली माहिती का, ऐका ना, तिला पेन घ्यायचा होता, पेन साठी आणलेले 20 रुपये तिनं पटकन दिवशी जवळचे घेतले, शेजारच्या दुकानात गेली, रुमाल घेतला. रुमाल का घेतला माहिती का मावशी? आपल्या बापाच्या पायाला झालेली जखम आहे. माझ्या बापाच्या पायाला जर काही बांधलं नाही तर बापाच्या पायात खिळ्यांमध्ये खिळा जिथं घुसलाय तिथं दगड घुसतील. ही काळजी करणारी कोण आहे? कोण आहे मावशी? लेक आहे, लेक. त्या पुरीनं रुमाल बांधला आणि महाराज बाप रडायला लागला. पुरीला म्हणला शाळेत जाय. पुरगी म्हटली नाही पप्पा, पप्पा मला सहलीला नाही जायचं. जाईना पुरी. ठेकेदार म्हणला, भाऊ दुपारपर्यंत काम झालंय, आता घरी जा. बाप काय म्हणला माहिती का, दादा ऐक, ऐक दादा, मी कसंही काम करेल, तुझ्या कामाला कोणती गोष्ट कमी पडू देणार नाही. ए दादा ऐक ना, जर मी निम्मा रोज कमावला आणि निम्मे पैसे माझ्या ताईला दिले तर शेजारच्या पाजारच्या पुरी खाऊ खातील आणि माझी ताई एकटी कोपऱ्याला जाऊन बसल. पण दिवसभर काम करून जर रोज आणून दिला तर माझी ताई लेकी, माझी लाडकी लेक पाहिजे ती गोष्ट गेली. प्रेम करणार कोण आहे मावशी? कोण आहे?
बाप आहे बाप. तसा आज रावसाहेब दादाच्या जीवनातला, गंगाधर दादाच्या जीवनातला महाराज, ताराबाई माऊलीच्या जीवनातला पती, लेकरांच्या जीवनातला बाप निघून गेलाय. कशी काळाची चाहूल आली, कशी काळाची चाहूल आली, बाग फुलांची करपून गेली. कस विपरीत घडलं सारे, होता सोन्याचा संसार, राजराणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, राजराणीचा दरबार. चिमणातला खुशीतया, चिमणातला खुशीतया, धरीन तुम्हावर माया. काळजातल्या ममतेची धरीन तुम्हावर छाया. काय मागावं मी देवा, संसारे राजराणीचा दरबार, होता सोन्याचा सोन्यासारखा संसार आणि सोन्यासारख्या संसाराला कोणाची नजर लागली. बाप निघून गेला, वय झालं, आयुष्यामध्ये कष्ट केले, जिद्द कमवली, माणुसकी कमवली, प्रेमाची माणसं कमवली, लेकरा बाळांवर चांगले संस्कार केले आणि त्या लेकरा बाळांनी कमवलेली त्या ठिकाणी माणसांची पोच पावती आज इथं उपस्थित आहे. माणसानं किती पैसा कमवला महत्वाचं नाही, आल्या जन्मामध्ये माणसानं किती पैसा कमवला महत्वाचं नाही. माणूस गेल्यावर जर 4 जणांच्या डोळ्यात पाणी आलं तर ही आल्या जन्माची खरी पावती आहे. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, किंवा तुका म्हणे का मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. जाता जाता एक निरोप छोटासा घेऊन जा. ऐका रावसाहेब दादा, गंगाधर दादा, नीट ऐका. त्या ठिकाणी महाराज त्या लिखित नीट ऐका. ऐका ताई नो, ऐका दादा नो, ऐका ऐका ऐका. तुम्ही श्राद्ध केलं, आनंद आहे. पुण्यस्मरणाला मंडप घातला, लई भारी आहे. गायक बोलवले, लई भारी आहे. भजनी बोलवले, लई भारी आहे. विनेकरी बाबा बोलवले, लई भारी आहे. सिस्टीम गोड आहे, पाहुणे गोड आहे. त्या ठिकाणी महाराज सगळे संप्रदायातील माणसं आहे, अध्यात्मातली माणसं आहे, त्या ठिकाणी राजकारणातली माणसं आहे, अनेक दिग्गज माणसं या ठिकाणी उपस्थित आहे. फक्त एक गोष्ट सांगू का, तुमच्या वडिलाला खरी श्राद्धांजली जर काय असेल तर एवढी गोष्ट जर घेऊन गेले तर बाबाच्या अंतकरणाला किंवा बाबाला त्या ठिकाणी मोक्ष मिळेल. ऐका फक्त एवढं वाक्य, जोपर्यंत ऐका बरं का, ऐका 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 सगळे मुलं नीट ऐका, 5ही जण तुम्ही नीट ऐका. जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे, ऐका ऐका बरं का, जोपर्यंत ताराबाई सारखी आई जिवंत आहे तोपर्यंत मर्यापर्यंत तिच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. हीच खरी तुमच्या बापाला भावपूर्ण श्राद्धांजली आहे. काय वाटतं दादा तुम्हाला? आणि पाया पडून सांगतो रे, जे बोलत नाही त्यांनी बोला, जे त्या ठिकाणी बोलत नाही त्यांनी बोला. कोटी रुपयाचे काहींचे बंगले ना आईबाप झोपडीमध्ये, नकारे त्यांचा छळ करू, नकारे त्यांना रागू, नकारे त्यांचा अंत करून दुखू. अरे आई बापासारखं प्रेम नाही रे भेटत, नाही भेटू शकत परत. अरे कधीतरी मुठभर बाप लेकराला खाऊ आणला असेल तर महाराज कधीतरी आपल्या आई वडिलाला सुद्धा खाऊ द्या, आई वडिलाची सेवा करा. मी तर असं सांगतो नरू भाऊ, आई वडील जिवंत आहे तोपर्यंत सांभाळा, आई जिवंत, बाप जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा. गेल्यावर श्राद्धही करू नका आणि 10वी घालू नका तरी मोक्ष आहे. काय वाटतं तुम्हाला? पटलं तर पहा, नाही पटलं तर सोडून द्या. यानंतर माझं एक लय मोठा टोमणा असतो महाराज, पटलं तर पहा, नाही पटलं तर सोडून द्या. जो घरच्या आई बापाला सांभाळितो, जो आई बापाला जीव लावितो त्यालाच नारदाच्या गादी येऊन श्राद्धांजली द्यायचा अधिकार आहे. जो आई बापाला सांभाळीत नाही त्यानं डोकंही लावू नका आणि सेवेला विराम देऊ. विठ्ठल जय जय बोलिलेले गुरे देवा
मंडळी खबरदारी विठ्ठल सगळ्या श्री भजन्यांचं ज्ञानदेव धन्यवाद आहे. अनेक मान्यवर 2 इथे मिनिटं उपस्थित कोणी आहे. उठू नका. हा आमचे अनिल सर यांच्यावर प्रेम करणारे आमची डांगेवाडी, त्याचबरोबर कोपरगाव, जवळक, तळेगाव, काकडवाडी इथून अनेक भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. कसरवाडी, त्याचबरोबर महाराज इथे चिखली असेल, राजापूर असेल, आपला परिसर असेल, गुंजळवाडी, सगळ्या परिसरातून भजनी मंडळ उपस्थित आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.